जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ म्हणजे उद्या गणपती विसर्जन आहे, उद्या अनंत चतुर्थी पण आहे, सद्गुरू जगदीदास माऊली यांचा उद्या प्रगट दिन पण आहे। तर सर्व आत्मा मालिक भाविक आश्रमावर जाऊ शकता किंवा घरात पण बाबांचा प्रगट दिन तुम्ही साजरा करू शकता। जे सत्यनारायण पूजा करत असेल उद्या पौर्णिमेची, तर उद्या ती पण पूजा तुम्ही करू शकता, गणपती विसर्जन करू शकता। तर गणपती विसर्जन कसे करायचे काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम गणपती विसर्जन आपण सकाळी पण करू शकतो, संध्याकाळी पण करू शकतो। आपल्या वेळेत आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण गणपती विसर्जन करून घेऊ शकतो। शक्यतो जेवढे गणपती विसर्जन लवकर केले तेवढे चांगले असते। तर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वप्रथम घरामध्ये जी व्यक्ती गणपती विसर्जन करणार असेल तर गणपतीला हळदी कुंकू अक्षता लावून घ्यावा, दीप चालू करावा। दीप जो दिवा लावलेला आहे त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्याची पण पूजा करावी। आणि त्यानंतर पुरुष जर गणपती विसर्जन करणार असेल तर पुरुषांनी कपाळी गुलाल लावावा आणि स्त्री जर गणपती विसर्जन करणार असेल तर तिने गणपतीला हळदी कुंकू लावून आणि आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावे आणि जो दीप ठेवलेला आहे त्याची पण पूजा करून घ्यावी। आपल्या उजव्या हातात तांदूळ घेऊन मंत्र बोलायचा, यातू देवगणा सर्व पूजा मदाय प्रतीर्वा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच। उजव्या हातात अक्षता घेऊन यातू देवगणा सर्व पूजा मदाय प्रतीर्वा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणावा। आणि त्यानंतर ज्या अक्षता तुम्ही उजव्या हातात घेतलेल्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या डोक्यावरती टाकावे। गणपती हलवून घ्यावा। ओम ग गणपते नमः या मंत्राचा जप करत करत गणपती हलवून घ्यावा। त्यानंतर गणपतीची आरती करावी, घरामध्ये गणपतीला प्रसाद ठेवावा आणि योग्य ठिकाणी जाऊन गणपती विसर्जन तुम्ही करू शकता। आता विसर्जन केल्यानंतर पत्री हार नारळ फुलं यांचं काय करावं? आता हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो। आता जे नागेलचे 5 पानं आपण ठेवलेले बदाम खारी खोबरं हळद सुपारी तर ते निर्माल्यात टाकावे आणि जो त्या बदाम खारी खोबरा हळकुंड यावर जो 1 रुपया ठेवलेला आहे, 1 2 रुपये तुमच्या मानाने तुम्ही जे ठेवलेले आहे ते तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा एखाद्या गणपतीच्या मंदिरात तुम्ही दानपेटीत पण टाकू शकता। गणपतीचं जे डेकोरेशन केलेलं आहे तर आता गणपती उचलल्यानंतर या डेकोरेशनचं काय करायचं हा सर्वांना प्रश्न पडतो। म्हणजे लगेच उचलायचं की दुसऱ्या दिवशी उचलायचं? तर जो दिवा लावलेला आहे तुम्ही गणपती बाप्पा घेऊन गेल्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल टाकून रात्रभर जळेल, जोपर्यंत जळेल तोपर्यंत तो दिवा तसाच ठेवायचा आणि हे जे सामान आहे डेकोरेशनचं ते रात्रभर तसंच राहून द्यायचं। म्हणजे आपल्याला वाटतं गणपती बाप्पा गेले, पण गणपती बाप्पा सूक्ष्म रूपात हे आपल्या घरी पण असतात। त्यामुळे लगेच गणपती गेल्यानंतर आपण गणपतीचं ते बाकीचं डेकोरेशनचं सामान ते सगळं ते उचलायचं नाही, ते तसंच ठेवायचं। तर कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहे तर ते पक्ष्यांना घालावे। जे घरात धान्य असतं त्या धान्यात टाकावे, म्हणजे धान्यामध्ये वाढ होत असते आणि देवाचा प्रसाद आपल्याला मिळतो। नंतर जे नारळ ठेवलेलं आहे त्या नारळाचं काय करावं? ते नारळ तुम्ही जेव्हा गणपती विसर्जनाला जाल तेव्हा फोडून सगळ्यांना प्रसाद देऊ शकता। जे कलशामध्ये पाणी ते कलशातलं पाणी तुळशीला घालायचं नाही, ते पाण्याचं तुम्ही काय करू शकता तर दुसऱ्या एखाद्या झाडाला कुंडीमध्ये जे तुम्ही झाड लावलेलं असेल सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं तुम्ही विसर्जन पण करू शकता। आणि नाहीतर तुम्ही ते 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी थोडीशी सुकून घेऊ शकता आणि एक लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमचे जे पैसे ठेवायची तिजोरी आहे तिथं 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवू। त्याच्याने काय होतं तर
पैसे आपण ठेवतो म्हणजे वर्षभर पैशात वाढ होत राहते. आपली तिजोरी नेहमी भरलेली असते. यासाठी 1 रुपयाचं नाणं आणि सुपारीचं लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं असतं. प्रसाद वाटून द्यावा. तर तुम्ही गणपती बाप्पा पुढे हात जोडायचे. हे गणपती बाप्पा 10 दिवसात माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर माफी असावी. सर्व माझ्यावर येणारी सर्व संकटे दूर करा अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची. त्यानंतर आपल्या सद्गुरू माऊलींचं दर्शन घ्यायचं आणि सद्गुरू माऊलींचा जय जयकार करायचा आणि गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा. अशा पद्धतीने गणपती विसर्जनासंदर्भातची माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं बटन येतं म्हणजे बेल बटन आहे, बेल बटनवरती क्लिक करा आणि त्यावर ऑल ऑप्शन येतो. क्लिक केल्यानंतर त्यावर क्लिक केलं म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि सर्वात जास्तीत जास्त म्हणजे उद्या सद्गुरू माऊलींचा जंगलीदास महाराज प्रगट दिन आहे. तर सर्वांनी एकतर आश्रमावरती जा, नाहीतर घरात बाबांचा प्रगट दिन साजरा करा. बाबांच्या पुढं छान नैवेद्य ठेवा, आरती वगैरे करा आणि जास्तीत जास्त ध्यान करा. आत्मा मालिक.